Hello, hi. So again, we will discuss about the ideal diet or dietary changes or lifestyle changes in chronic skin disorders. जे दीर्घकालीन त्वचेचे जे विकार आहेत, सोरियासिस, एक्झिमा किंवा इसब किंवा आर्टिकेरिया देखील, शीतपित्त, गांध्या, हे आलोपेशिया एरिएटा, चाई, हे जे त्वचेचे विकार आहेत ते वारंवार होत राहतात. तर अशा पेशंट्समध्ये डाएट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. डाएटरी चेंजेस किंवा आहारात काही बदल करणं खूप गरजेचं आहे. विशेष करून अशा पेशंट्सनी काय आहेत तर ग्लुटेन टाळायला पाहिजे. ग्लुटेन म्हणजे गहू, मैदा, रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैदा, बेकरी आयटम्स, गव्हाचे आयटम्स हे टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इवन नॉनव्हेज, आय विल सजेस्ट की नॉनव्हेज टाळावं. मिल्क, दूध, जे जर्सी आणि HF हायब्रिड या संकरित गाईचे जे दूध आहे हे देखील टाळावा. कारण की याने होतं काय की ग्लुटेन इन दी व्हीट, गव्हामधील जे ग्लुटेन प्रोटीन आहे आणि ह्या जर्सी गायांचं किंवा संकरित गायचे दूधामधील जे बीटा A1 केसिन प्रोटीन आहे, दीज आर दी कल्प्रिट्स फॉर दीज ऑटोइम्युन डिसऑर्डर्स. या जे घटक आहेत त्या गव्हामध्ये आणि या संकरित गाईच्या दुधामध्ये, त्याच्याने ऑटोइम्युन डिसऑर्डर्स किंवा प्रतिकारशक्ती चा दोष तयार होऊन प्रतिकारशक्ती जास्त अँटीबॉडीज तयार करायला लागते. तर त्याला कारणीभूत हे आहारातील काही घटक आहेत. सो प्रत्येक सोरियासिस, इसब, शीतपित्त, गांध्या या आणि इवन ॲलोपेशिया एरिएटा किंवा चाईच्या पेशंट्सनी देखील या आहारात बदल करायला पाहिजे. मोठा रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैदा, बेकरी आयटम्स and even non-veg, I will suggest. That will help you to go a long way in early resolution. त्यांनी तुमच्या आजाराला औषधं लवकर प्रतिसाद देऊ शकतात. आणि त्याचबरोबर मग हे बंद करून आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या याचा आणि फायबर, तंतुमय पदार्थ हे वाढविले पाहिजे. आणि मल्टीकलर्ड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स म्हटलं आहे. इट शुड बी रेनबो ऑफ व्हेजिटेबल्स किंवा सॅलड्स इन युअर प्लेट. विविध रंगाची फळभाज्या, पालेभाज्या आपल्या आहारात घेतल्या गेल्या पाहिजे. दे ॲक्ट लाईक अँटीऑक्सिडंट्स. सो प्रत्येकाने जरूर आपल्या आहारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या याचा समावेश करावा. आणि गावरान गाईचं दही, ताक, तूप घ्यायला हरकत नाही. दॅट विल बी व्हेरी नाईस. पण ते मिळणं खूप कठीण होत चाललेलं आहे. बट ॲज फार ॲज पॉसिबल यू शुड ट्राय. गावरान गाईचं दही, ताक, तूप हे घ्यावं. संकरित गाईचं टाळावं. हायब्रिड गहू टाळावा शक्यतो. मग त्याच्यासाठी त्याला बदली म्हणून आहारात ज्वारी, बाजरी, नागली ह्या गोष्टी घ्याव्यात.